या 7-7 पिढीसले कलंक लागी. ज्या नकटासने आपला पायरीवर उभा राहणे अवकात नाही त्यासले आपला घरमा नाक नका घालू द्या. आपला पायरीवर उभं नका करा. गली आलीतल्या 1000 सासवा तुम्हाला बऱ्याच सुनांना फितवण्याचा प्रयत्न करतील, पण जी सासूनी तुम्हासाठी सुयास फैन डेगा बोगन असलगून संसार करा ना, जिने घरे लिपात घरे पोतारात घरे सारात, तीन इज्जत ना 3-13 नका करा. बोलणी असेल चालली असेल संताप केला असेल, तुम्ही तिची हक्काची तिजोरी आहेत, तुमच्याशिवाय ती संताप कोणावर करू नाही शकणार. तिच्या नाकाचं पाणी नका उतरू. तिचा अपमान भर भाऊबंदकीत नका करू. हे जे मी बोलतो ना हे दुसरा कीर्तनकार नाही बोलायला येणार. अनेक बाबा इथं देव सांगणारे आहेत. मी फक्त समाज प्रबोधनातनं घरातली आग विझवणारा माणूस आहे. परिणाम काय झाला, त्याच मास्तरांच्या बाजूला मी बसताना मास्तर मला सांगायचे की महाराज तू पिंजरा पिक्चर पाहिला होता का. जशी पिंजऱ्यातल्या पिक्चरातल्या त्या मास्तराची गत झाली होती ना, आज ती गत माझी झाली. मी कमवलेल्या इस्टेटीवर फक्त तुझी काकू चालली गेली तर माझी सून माझ्या समोर माझ्या इज्जतीच्या ठिकऱ्या उडवते. याला कारणीभूत फक्त न फक्त एकच तत्व की माझं काय पाप उदयाला आलं की ते मला भोगायला लागतंय. अहो गावातली सर्व मंडळी त्या सुनेला समजावची, ताई माई करून सांगायची, अहो वहिनी तोंड सांभाळा ना. ती सून सांगायची मी एकली आहे ना डे दल्ला तुमना गावना, तुम्ही भाऊबंद तुम्ही दल्ला करतेच बोलशात. या सर्व गोष्टींमध्ये पंचमंडळीने फक्त एकच सांगितलं की जर तुझा नवरा तुझी बाजू घेऊन सांगत असेल तर ही गोष्ट खरी, आणि जर तुझा नवरा विचारवंत असेल तर या गोष्टीवर पांघरून घालेल. आता पोटचा पोरगा काय न्याय करतो म्हणून सर्व गावाच्या नजरा मुलाकडे असताना मी जे सांगतो ना, पोटचा पोरगा त्या गुरुजींना भर चौकात सांगायचा येण्या ढोमावर गौऱ्या घेत याला हाई अक्कल फुटणी का. मला सांगा काय करेल तो बाप, काय वागेल तो बाप, काय जगेल तो बाप. पोटचा पोरगा फक्त एवढंच बोलला की ना ढोमावर गौऱ्या घ्यात पण याला अक्कल नाही. त्याच मिनिटाला जो गावात न्याय करत होता ना तो माणूस खुर्चीवरनं उठला आणि सुनेला नमस्कार करायला लागला की बेटा हाई बठ्ठी जान दुने अंधकत मी तुला पाय पडस मनावरी चुकाई गेवी. मी आज फैन घर येवावनी. ज्या मास्तराला सर्व गाव पाया पडत होतं त्याची सून त्याला अशी पायानं लोटत होती, अशी पायानं फेकत होती. मास्तर जास्त दिवस नाही जगला, 3च दिवस त्यानंतर जगला मास्तर. 3 दिवसात फक्त 2 पोरींची फोनवर रेकॉर्डिंग सापडली गुरुजींची, आणि ते मास्तर पोरींना सांगत होते की बेटा तुमना बाप मरी जाई ना ताते तुमना बापनी शेवटने आंघोळीले बी न काय जात, आणि तुमना बापनं शेवटनं तोंदकाल बी न काय जात. ज्या बापले गावमा हुजरा मुजरा भेटेत त्या बापले बिनइज्जतनं मरणं पडायनं, त्या बापले बिनइज्जतनं जाणं पडायनं. 2 दिवस फक्त मुलींशी त्याच तत्वाने तो माणूस रडत राहिला. 3ऱ्या दिवशी आंब्याच्या झाडाला फास बांधून तो माणूस मेला. अहो काय त्याच्या 2 पोरी रडतील याच्यापेक्षा ज्या 130 पोरींना कन्यादान केलं होतं त्या पोरी अशा रडायच्या त्या दिवशी. तर त्या दिवशी वाटायचं माणसाला की हा नरदेह जर भेटला ना तर याचं सोनं जर करायचं असेल तर उपकार करता करता मरावं माणसाने. काय त्याचा पोटचा पोरा रडेल. जे जी पोरं त्यांच्या आशीर्वादाने अधिकारी झाली होती ती पोरं कोणी ट्रॅक्टर लावत होतं तो कोणी फुलं फेकत होतं. सर्व मास्तरांचा जय जयकार होत होता. त्या दिवशी गाव असं म्हणत होतं की कधी कधी आपली संतती सुद्धा आपल्याला गांजते, कधी कधी आपली संतती सुद्धा आपल्या विरोधात जाते. मग या सर्व गोष्टी जीवनात घडण्याच्या अगोदर ही शरीर रूपी नौका संसारात न अटकवता फक्त नाव धड करा सहस्र नामाची, जय भव सिंधूशी थडी पावे. जगताना आणि मरताना तरताना फक्त काळावरती विजय प्राप्त करता येईल असं